मोदी आणि शहा संसदेत उत्तर देत नाहीत. त्यांनी पदावरती राहू नये नाना पटोले यांची मागणी, तर शहा बोलतील तेव्हा राहुल गांधींनी पळ काढू नये आशिष शेलार यांचं उत्तर. मी संसदेचा एवढा कालावधी जो वाया घातला आणि जनतेला त्यांनी उत्तर देणं हे त्यांचं दायित्व होतं, पण दायित्व त्यांनी नाकारलं. अशा प्रधानमंत्र्याला आणि देशाच्या गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकारही नाही. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी संसदेत उपस्थित राहणारही आहेत, चर्चाही करणार आहे, निवेदनित करणार आणि उत्तरही देणार आहे. राहुल गांधी पळ काढू नका. विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडनं झारखंड बंदचे हाक. विधानसभा मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा भाजपकडनं निषेध. झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडनं झारखंडमधल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवरती क्रूर बळाचा वापर का? दिपकेंचा सवाल. राजकीय पक्षांच्या आंदोलनावरती कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंची टीका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं वंदे मातरम विधेयकाला मंजुरी. आता वंदे मातरमला राष्ट्रगीता इतकंच कायदेशीर संरक्षण मिळणार. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं व्हिडिओ पोस्ट. हर घर तिरंगा विकसित भारताचा संकल्प आपण सर्वांनी घेऊयात. हर मन तिरंगा असा व्हिडिओ मोदींकडनं पोस्ट. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग. परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. सीमेवरील परिस्थितीच भारत चीन संबंधांची दिशा ठरवेल. एलएसीवरती शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन. आता टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही. मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे. आतापर्यंत 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची बावनकुळेंची माहिती. जात प्रमाणपत्र देणं हे आमचं काम, व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही. कुणावरही अन्याय केलेला नाही, बावनकुळेंचं जरांगेंना उत्तर. 22,20,000च्या वर प्रमाणपत्र दिले आहेत. आता महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र इश्यू करणे, कास्ट सर्टिफिकेट देणे. मात्र व्हॅलिडिटीचं कंट्रोल आमच्याकडे नाही आहे, तो महसूल खात्याकडे येत नाही. व्हॅलिडिटी हा क्वासी ज्युडिशियल अधिकारी आहे, आमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट देण्याचा अधिकार. बावनकुळेंना सोशल मीडियावरनं अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मनोज जरांगेंचे समर्थक त्रिशूल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीमध्ये मनोज जरांगेंच्या दौऱ्यातील डिफेंडर कारची सर्वत्र चर्चा. ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कुणी दिली? चर्चांना उधाण. दरम्यान समाजातल्या व्यक्तीनं नवीन गाडी घेतली, त्या व्यक्तीची गाडीमध्ये बसून फिरण्याची विनंती. जरांगेंकडनं स्पष्टीकरण. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडनं मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा. सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना. भूखंड विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करावी. महसूल मंत्री बावनकुळेंचे पोलीस प्रशासनाला निर्देश. पोलीस आयुक्त कार्यालयात बावनकुळेंकडनं कायदा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. आज रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा होईल असा भरत गोगावलेंचा दावा. रायगडचे पालकमंत्री गोगावलेच होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा. आजच संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करता येईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होईल असं आम्हाला पालकमंत्रीपद देण्याचं निश्चित झालेलं आहे. 100%. मग दुसरं कोण आहे? 100% आज पालकमंत्री भरत शेठ होईल असं आम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुणाच्या सल्ल्यानुसार प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. प्रदेशाध्यक्ष बदलाचा काही संबंध नाही, हा पक्षाचा अंतर्गत विषय. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या नावाची चर्चा नाही असंही केलं स्पष्ट. मला माध्यमांमधनं ही सातत्याने बाब लक्षात आलेली आहे की सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश अध्यक्ष अनिल पाटील होतील, अशी जशी तुमच्या सूत्रांकडनं तुम्हाला मिळालेली माहिती असते तशी माझेही सूत्र आहेत. माझ्या सूत्रांच्या माध्यमातून मला असं वाटतं की माझं प्रदेश अध्यक्षाची चर्चा कुठेही झालेली नाही. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर. पार्थ पवार आणि जय पवारांची रिसेप्शनला उपस्थिती. सुनेत्रा पवारांच्या गैरहजेरीचं कारण स्पष्ट.
आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. मनमोहन सिंग यांचा प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाची नोंद कायम राहील, तसंच इतिहास मनमोहन सिंग यांना आदरानं आठवेल. कोळसा घोटाळ्यात सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. सोनिया गांधींचा इंग्रजी वृत्तपत्रात लेख. जनसेनच्या बदलत्या विचारसरणी आणि प्रश्नांवरती आरएसएसच्या बैठकीत मंथन होणार. आरएसएस आणि भाजपासह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी एकत्र येणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणम इथे समन्वय बैठक. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. 13 ऑगस्टला मार्मिकचा 66वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. विलेपार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार. डी.वाय. पाटील यांच्या प्रार्थना सभेत आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार राम कदम यांची भेट. दोघांकडनं हस्तांदोलन. आमचे मैत्रीपूर्ण संबंध. राम कदम यांची प्रतिक्रिया. पनवेल पालिकेच्या 4 प्रभाग समित्यांवरती भाजपचं वर्चस्व. 4 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार. या निवडीनंतर भाजपचं पालिकेतील वर्चस्व आणखी स्पष्ट. अहिल्यानगरमधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येप्रकरणी निलेशचंद्र मुनींचं वादग्रस्त वक्तव्य. घराघरात भवानी तलवार ठेवा. समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज रहा. निलेशचंद्र मुनींचं आवाहन. मुंबईतील जेन आणि अल्फांसाठी भाजपची नवी मागणी. लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा. भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मागणी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं. पुण्यात महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. ब्रिटनच्या धर्मगुरूंचं प्रवचन धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. गुरुवार पेठेतील चर्चमधील प्रवचनाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. राज्यातील या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचा व्हिडिओ ट्विट करत जनतेला हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं. घरावरती, कार्यालयावरती आणि आस्थापनांवरती तिरंगा फडकावण्याचं आवाहन.